संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड करा ज्ञानराज अकॅडमी ॲप। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर आगाव। ज्ञानराज अकॅडमीत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। चला तर मित्रांनो, आज आपण पाहू लिंग आणि वचन या घटकावर आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत। प्रश्न क्रमांक 1 तुमच्या समोर आहे। पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा। क्रमाने ओळखा। साखर भात, देवघर, मीठ भाकर। तुम्हाला माहिती हे कशी नाव आहेत? सामासिक शब्द आहे। कसे शब्द आहे? सामासिक शब्द। मग सामासिक शब्दाचं लिंग शेवटच्या शब्दावरून ठरतं। मग साखर भात या शब्दामध्ये, साखर भात या शब्दामध्ये दुसरा शब्द कोणता आहे बरोबर? साखर भात। इथं भात शब्दाचं लिंग कोणतं आहे? तेच पूर्ण शब्दाचं लिंग आहे। भात शब्दाचं लिंग कोणतं आहे? तो भात म्हणजे पुल्लिंगी। म्हणजेच कसं आहे? साखर भात हा शब्द पुल्लिंगी झाला। दुसरं देवघर। देवघर शब्दामध्ये घर शब्द कशात आहे? नपुंसकलिंगी। म्हणजे पूर्ण शब्द कशात गेला? नपुंसकलिंगी। पुढे मीठ भाकर। मीठ भाकर, ती भाकर है ना, भाकरी पाहिजे जनरल तिथं भाकर शब्द झाला, पण ती भाकर असते बरोबर। बघा तिथं काय झालं? स्त्रीलिंगी। पहिला पुल्लिंगी, दुसरा नपुंसकलिंगी, तिसरा स्त्रीलिंगी। उत्तर किती? 1च1। शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या ओळखा, अचूक गट निवडा। हा प्रश्न खूप महत्वाचा, नीट पहा। दगड, तो दगड का ते दगड? तो दगड। मग इथं दगडचं नपुंसकलिंगी दिलंय, मग ही जोडी बरोबर का चूक? चूक आहे। कोणाडा पुल्लिंगी। कोणाडा काय असतं माहिती का? आपल्याकडे जुन्या घरामध्ये ना अशा छोट्या छोट्या देवळी असायच्या बघा। देवळी असं ना, त्याच्यात दिवा वगैरे ठेवायचे किंवा एखादी वस्तू ठेवण्यासाठी गावाकडे आपले जे जुन्या भिंती असायच्या, भिंतीलाच असं कपाटासारखं केलं जायचं किंवा देवळी बनवल्या जायच्या, त्याला कोणाडा म्हणायचे। काय म्हणायचे त्याला? कोणाडा। मग कोणाडा म्हणजे पुल्लिंगी असते, लक्षात ठेवा। पुढे मांजर हा शब्द स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे, पण इथं जोडी बरोबर आहे तरी सुद्धा हा प्रश्न बघा नीट पहा। पुढे माती स्त्रीलिंगी आहे, मग इथं ब क ड बरोबर पाहिजे, पण पर्याय आहे का बघा तसा? नाही। मग इथं याच्यामध्ये आता तुम्हाला उत्तर काढायचंय। कधी पण परीक्षेमध्ये लक्षात ठेवा, उत्तर तर काढायचंय, तुमच्या लक्षात आलं पाहिजे पर्याय तर तसा नाही बसत। मग याच्यामध्ये मांजर हा शब्द स्त्रीलिंगी आहे, तसाच तो नपुंसकलिंगी आहे, मग तो उभयलिंगी म्हणू शकता तिथं, पण तसा पर्याय तर नाही। म्हणून इथं ब आणि ड वाला पर्याय आहे का चेक करा, आहे का? ब आणि ड। उत्तर किती? 3। म्हणून ते उत्तर दिलेलं आहे, कारण मांजर शब्दाचं नपुंसकलिंगी होऊ शकतं। याच्यावर जर ऑब्जेक्शन घेतलं असतं चांगल्या पद्धतीने तर 100% प्रश्न रद्द करावा लागला असता। ओके, कारण इथं ब क ड असा पर्याय पाहिजे होता, योग्य ओळखायचं होतं ना तुम्हाला। पुढे आता किती? पुढचा प्रश्न, पेन या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेल्या शब्दाचे लिंग कोणते? बऱ्याच लोकांना पेन शब्दाचं लिंग सांगता येत नाही, मी तुम्हाला शिकवताना क्लिअर करून दिलं होतं, आठवत असेल तुम्हाला। पेन शब्द मुळामध्ये इंग्रजी शब्द येतो। मग पेन शब्दाचं लिंग 2 प्रकारे होऊ शकतं, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी। मी वाळंब्याच्या पुस्तकामध्ये नपुंसकलिंगी आहे, बाकीच्या पुस्तकांमध्ये पुल्लिंगी आहे। म्हणून परीक्षेत उत्तर कसं दिलं नीट पहा। पर्याय नंबर 1 पुल्लिंगी, 2 स्त्रीलिंगी, 3 नपुंसकलिंगी आणि 4 लिंग निश्चित नाही। मग इथं बऱ्याच लोकांनी लिंग निश्चित नाही असं टाकून दिलं, काही लोकांनी पुल्लिंगी टाकून दिलं, काही लोकांनी नपुंसकलिंगी टाकून दिलं। पण एक लक्षात ठेवा, इथं विचार करा, पुल्लिंगी हे पण होते आणि नपुंसकलिंगी हे पण होते, म्हणजे उत्तर अ आणि क वाला पर्याय नंबर 1। म्हणजे एक गोष्ट क्लिअर करून ठेवा, हा प्रश्न 2018 आलेला आहे। पेन या शब्दाचं लिंग आयोगाने किती प्रकारचं दिले? 2 प्रकारचं। म्हणजे भविष्यात जेव्हा तुम्हाला पेन शब्दाचं लिंग ओळखा असा प्रश्न आलेला असेल, त्यावेळेस असा प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्शन साठी वापरता येतो। ठीक आहे, याला आयएमपी करून ठेवायचं। भविष्यात पण ही गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कोणताही पेपर देत असाल, सरळ सेवा, पोलीस भरती आयोग, आणि पुन्हा असा प्रश्न आला पेन शब्दाचं लिंग ओळखा, तर तुम्ही पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी दोन्ही पर्याय निवडू शकता। ओके, उत्तर किती मग तुमचं? 1। जोड्या जुळवा। पुढचा प्रश्न, मोर। आठवते हे जोड्या कशा पडल्या? काही शब्दांचं लिंग स्वतंत्र रीतीने ठरते। मोरचं काय असतं? लांडोर। रेडाचं काय असतं? म्हैस। बोकाचं काय असतं? भाटी। बोकडचं काय असतं? शेळी। मग 1चं उत्तर 1, म्हणजे एचं 1 असे पर्याय किती? 3। 2चं 4 असे किती? 2। म्हणजे सीचं 3 असा किती आता? 1। म्हणजे उत्तर नंबर किती? 1। व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पण बघा किती खून झाले तिथं, 4ही पर्याय खून आहेत ना।
मी म्हणलं होतं की नाही तुम्हाला असं होतंय. 2017 मध्ये प्रश्न PSI ला. माझ्या मनाचं नाही सांगत मी कधीच, तुम्हाला मी सगळं बघितलेलं असतं तेव्हाच मी तुमच्याशी बोलतोय. आज तुमच्या समोर मी प्रश्नाचं विश्लेषण करतो, याचा अर्थ मी याच्या आधी कितीतरी वेळा विश्लेषण केलंय त्या शब्दाचं, समजतंय? म्हणून मला ते क्लिअर डोक्यात असते. पण तुम्ही हे कधी बघितलेलं नसतं, अचानक तुम्हाला असं वाटतं असं कसं काही येईल, तसं येतं, ठीक आहे ना? मग इथं खून शब्द बघा कोणता बरोबर येतात, 3 नंबरचा. ख चा उकार दुसरा, न बाणाचा. खून शब्दाचा दुसरा अर्थ आहे चिन्ह, आहे नाही? उत्तर 3. योग्य जोड्या जुळवा. परत आलं ते. रेडाचं काय, म्हैस. बैलचं काय, गाय. बोकाचं काय, भाटी. खोंडचं काय, कालवड. उत्तर किती रे तुमचं? ए वाला पर्याय, याचं 3 वाला पर्याय फक्त किती, 4 आहे, 4 आहे ना? ए वाला, एला 4 वाला पर्याय किती आहे? नाही, एला 3 वाला आहे ना? एला किती, 3. रेडाचा म्हैस. एला 3 वाला पर्याय किती? मग एकच आहे. किती? चौथा. मग लगेच तिथंच उत्तर क्लिअर होतं तुमचं. एकचं उत्तर निघालं तुमचं की बाकीच्या जोड्या लावायची, खेळत बसायची गरज पडत नाही. 99% तुमचं उत्तर असं निघत असतं. मग उत्तर किती तुमचं? 4. पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत, त्यांचे अनुक्रमे लिंग ठरवा. परत आलं तसंच सामासिक शब्द. मीठ भाकरी, भाकरीचं स्त्रीलिंगी. गायरान नपुसकलिंगी. भाजीपाला पुल्लिंगी. भाऊ बहीण स्त्रीलिंगी. उत्तर किती मग? 1. स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. पुढचा प्रश्न, परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरवावे? परभाषा, इंग्रजी भाषा. आठवत तुम्हाला? इंग्रजी भाषेतून आलेले किंवा परभाषेतून आलेले शब्दाचं लिंग कसं ठरवतात मी तुम्हाला सांगितलं, मराठी शब्दाच्या अर्थावरून. उत्तर किती तुमचं मग? 4. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात. आठवते तुम्हाला? ट्रंक शब्दाचा मराठी अर्थ काय होतो? पेटी. पेटीचं लिंग काय? स्त्रीलिंगी, म्हणून ट्रंकचं पण लिंग स्त्रीलिंगी. वर्ग आठवतंय का? क्लास, वर्ग काय होतं उत्तर मग? पुल्लिंगी. त्या पद्धतीने ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात? ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात? उभयलिंगी म्हणतात आणि बहुलिंगी पण म्हणू शकतात. कारण बघा, काही नामाचा उपयोग 2 लिंगात होतो आणि काही नावाचा 3 लिंगात होतो. याचा अर्थ त्याला तुम्ही तिही लिंगी म्हणू शकत नाही. काय म्हणू शकता तुम्ही? 2 पेक्षा जास्त म्हणजे काय? बहुलिंगी. मग इथं विचार करणं गरजेचं नाही. तुम्ही म्हणणार उभयलिंगीच बरोबर आहे, पण उभयलिंगी नुसता पर्याय आहे का ऑप्शन मध्ये? मग उभयलिंगीला जोडून कोण आहे? ड आहे ना? अ आणि ड बरोबर. उत्तर किती मग? 3. निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना काय करतो? आठवतं काय? सजीव वस्तूंचे लिंग, निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना आपण ते काल्पनिक मानत असतो. काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून त्या वस्तू मागे तो ती ते शब्द वापरतो आणि लिंग ठरवतो. उत्तर किती मग? 3. मग म्हणजे क बरोबर म्हणजे उत्तर किती? 2 बरोबर. हा, क बरोबर म्हणजे पर्यायला पर्याय खाली. हा, फक्त क बरोबर. उत्तर 2. कवी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? आता इथं प्रश्न रद्द झाला. का रद्द झाला बघा? कवी, कवयित्री, कवयित्री, काव्यकर्त्री आहे ना पर्याय असे. मग काय उत्तर बरोबर होतं इथं एकही पर्याय बसत नाही, फक्त क बरोबर बसतो आहे ना. पण पर्यायाला पर्याय तसे दिलेत का? नाही, फक्त क वाला पर्याय नसल्यामुळं हा प्रश्न रद्द करावा लागला. कदाचित विद्वान शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आलं काय? विद्वानचं काय? विदुषी. उत्तर किती? 3. नशीब विदुषी वाला शामृगाचा आला नाही. काही परीक्षेमध्ये आलेला आहे, इथं तो आयोगाच्या परीक्षेत नाही आला. ठीक आहे. इथं उत्तर किती मग? षटकोनाचा शे पाहिजे, लक्षात ठेवा. उत्तर 3. पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी नामाचा योग्य शब्दसमूह असणारा योग्य पर्याय ओळखा. म्हणजे आधी पाहिजे पुल्लिंगी, नंतर पाहिजे स्त्रीलिंगी, नंतर पाहिजे नपुंसकलिंगी. बरं, आपण सगळ्याचं चेक करून पाहू. घर, तो घर का ते घर? नपुंसकलिंगी. इमारत स्त्रीलिंगी. वाडा, वाडा पुल्लिंगी. आठवतं का? हे शब्द सगळे बघितलेले आहेत आपण. पुढे भाकरी स्त्रीलिंगी, भात पुल्लिंगी, वरण नपुंसकलिंगी. वस्तूंचे लिंग तो तिथे लावून ठरवतात. आठवतंय? हा, पेन पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी. लेखनी स्त्रीलिंगी. टाक पुल्लिंगी. पुढे दिवा पुल्लिंगी, पंथी स्त्रीलिंगी आणि तेज नपुंसकलिंगी. दिवा, पंथी, तेज. आठवतं का हे? उत्तर किती तुमचं मग? 4. पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत. पती, पत्नी, दीर, जाऊ, रेडा, म्हैस. तर खोंड काय? खोंड म्हणजे कोण? गोरा. म्हणजे स्त्रीलिंगी काय होतं? कालवड. उत्तर किती? 1. गायरान शब्दाचं लिंग ओळखा. गायरान सामासिक शब्द आहे. रान शब्दावरून लिंग ठरवणार नपुंसक लिंग. उत्तर 3. विद्वान शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. वैशिष्ट्य दिलं होतं.
एका अर्थाचे शब्द मराठीत 3 वेगवेगळ्या लिंगात जाऊ शकतात. असा पर्याय किती मग 2. बघा आता आपण चेक करू. कन्या स्त्रीलिंगी, दुहिता स्त्रीलिंगी, पोरगी स्त्रीलिंगी, बेटी स्त्रीलिंगी. पहिला पर्याय सगळं स्त्रीलिंगी. दुसरा पर्याय रुमाल पुल्लिंगी, पागोटे ते पागोटे नपुंसकलिंगी, पगडी स्त्रीलिंगी. म्हणजे एका अर्थाचे शब्द 3 लिंगात मोडतात. हा पर्याय बरोबर आहे. लोटा लोटी लोटे लाटणे, लोटा पुल्लिंगी, लोटी स्त्रीलिंगी, लाटणे ते लाटणे नपुंसकलिंगी. पण हे एका अर्थाचे शब्द नाही. झरा पुल्लिंगी, ओढा पुल्लिंगी, नदी स्त्रीलिंगी. मग इथं हे सुद्धा एका अर्थाचे शब्द नाहीत. पुढे उत्तर किती मग तुमचं 2. आता आपण पाहू. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड करा ज्ञानराज अकॅडमी ॲप.